नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीचे जे छोटे छोटे बेसिक कन्सेप्ट आहेत ती केमिस्ट्रीच्या कन्सेप्टची स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला काय माहिती पाहिजे, व्हॉट इज द केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय, तर त्या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा ते माहिती घेतल्यानंतर आपल्याला छोटे छोटे जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्यांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द केमिस्ट्री. It is the branch of science that deals with the study of composition, properties and transformation of matter. Means काय? Chemistry is a branch of science and there is a study of composition of matter, properties of matter and transformation of matter. म्हणजे ह्या गोष्टीची आपण काय केमिस्ट्री मध्ये स्टडी करणार आहोत. तर डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री इज, it is the branch of science that deals with the study of composition, properties and the transformation of matter. That is the chemistry. The chemistry is subdivided into. आता या ठिकाणी केमिस्ट्री म्हणजे आपण पाहिलेले आहे. What is the chemistry? It is a branch of science that deals with the study of composition, properties and transformation of matter. And chemistry is also subdivided. There is a organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry, biochemistry, analytical chemistry, environmental chemistry, medicinal chemistry, etc. मीन्स केमिस्ट्रीला परत सबडिवायडेड केलेलं आहे. त्या ठिकाणी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री असं आपण काय करतो, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी केमिस्ट्रीचा अभ्यास करत असतो आणि त्यांना काय वेगवेगळ्या ब्रांच मध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे काय, इट इज ए ब्रांचेस ऑफ दी केमिस्ट्री. तर आत्ताच आपण पाहिलं होतं डेफिनेशन मध्ये, केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ कंपोजिशन, प्रॉपर्टीज अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर. म्हणजे काय करत असतो आपण, मॅटरच्या कंपोजिशनची स्टडी करत असतो, मॅटरच्या प्रॉपर्टीची स्टडी करत असतो आणि मॅटरच्या ट्रान्सफॉर्मेशनची स्टडी करत असतो. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द मॅटर. मॅटर म्हणजे काय, तर आपल्याला हे समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे काय, मॅटर इज एनिथिंग अँड दॅट हॅज मास, त्याला मास असतो किंवा वस्तुमान असतो, अँड इट ऑक्युपाय स्पेस म्हणजे तो जागा व्यापतो. दॅट इज द मॅटर. मॅटर कशाला म्हणतात, द मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे जो जागा व्यापतो आणि ज्याला वस्तुमान आहे त्याला काय म्हणतात, मॅटर म्हणतात. म्हणजे काय, आपण केमिस्ट्री म्हणजे कशाची स्टडी करत असतो, मॅटरची. तर फर्स्ट ऑफ ऑल, मॅटर म्हणजे काय, दॅट इज एनिथिंग अँड इट हॅज ए मास अँड ऑक्युपाय स्पेस. देर आर 3 टाइप्स ऑफ मॅटर. वन इज सॉलिड मॅटर, लिक्विड मॅटर अँड गॅसियस मॅटर. फर्स्ट वन, सॉलिड. आता या ठिकाणी सॉलिड हॅव फिक्स्ड शेप अँड व्हॉल्यूम. जे मॅटर आहे सॉलिड मॅटर, सॉलिड मॅटरचं काय, द डेफिनेशन ऑफ सॉलिड इज, द सॉलिड हॅव ए फिक्स्ड शेप अँड फिक्स्ड व्हॉल्यूम. मीन्स सॉलिडला एक फिक्स शेप असतो आणि फिक्स व्हॉल्यूम असतो, दॅट इज द सॉलिड. सो सॉलिड्स आर रिजिड अँड इनकम्प्रेसिबल. त्याच्यामुळे काय, these are the rigid and incompressible. For example, diamonds, ice, salt, etc. म्हणजे सॉलिडचे आपल्याला एक्झाम्पल माहितीच आहेत खूप सारे. तर त्या ठिकाणी सॉलिड म्हणल्यानंतर आपल्या नजरेसमोर एकच वस्तू येते की त्याला एक निश्चित शेप असतो आणि त्याचा निश्चित वस्तुमान असतो, त्याला काय म्हणतात, सॉलिड मॅटर्स म्हणतात. सेकंड वन इज दी लिक्विड. आता लिक्विड मध्ये काय, लिक्विड हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम बट नो फिक्स्ड शेप. तर या ठिकाणी काय, लिक्विड हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम, लिक्विडला फिक्स व्हॉल्यूम आहे बट इट हॅज नॉट फिक्स्ड शेप. म्हणजे लिक्विडला फिक्स शेप नसतो. लिक्विड टेक द शेप ऑफ कंटेनर. म्हणजे आपण ज्या कंटेनर मध्ये लिक्विड ओतू किंवा पोर करू त्या कंटेनरचा काय, तो शेप घेत असतो. परंतु जो वस्तुमान आहे, वस्तुमान त्याचा किंवा व्हॉल्यूम जे आहे ते काय असणार आहे, फिक्स असणार आहे. म्हणूनच डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, लिक्विड्स हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम बट नो फिक्स्ड शेप. म्हणजे त्यांचा वस्तुमान व्हॉल्यूम फिक्स असतो परंतु त्यांचा शेप जो आहे तो फिक्स नसतो. द पार्टिकल्स आर फ्री टू मूव्ह सो फ्लुइड अँड इनकम्प्रेसिबल. मीन्स काय,
In the liquid, there are the particle of that liquids can move from here and there. So these are fluid and the incompressible. And for example, the liquid water. लिक्विडचे एक्झाम्पल दिलेले आहे लिक्विड वॉटर. तर लिक्विड वॉटर मध्ये काय होत असतो, इट हॅज अ फिक्स्ड व्हॉल्यूम. जर आपण 1 लिटर जर वॉटर घेतलं तर 1 लिटर वॉटर असेल आणि तेच जर 1 लिटर वॉटर दुसऱ्या कुठल्या तरी बिकर मध्ये वगैरे ओतलं तर त्या ठिकाणी काय व्हॉल्यूम सेम असेल, बट शेप ऑफ द लिक्विड विल बी चेंज्ड. म्हणजे त्याचा शेप काय झालेला असेल, चेंज झालेला असेल. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे लिक्विड्स हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम बट नो फिक्स्ड शेप. Next one, gases. Gases do not have fixed shape or volume. Means gases do not have fixed shape or volume. म्हणजे त्यांच्याकडे फिक्स व्हॉल्यूम नसतं किंवा फिक्स शेप नसतो. दे फिल एंटायर व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. म्हणजे ज्या कंटेनर मध्ये आपण ठेवणार आहोत त्या कंटेनरचा संपूर्ण व्हॉल्यूम जे आहे किंवा संपूर्ण एरिया जो आहे त्या ठिकाणी ते काय गॅसेस स्प्रेड झालेले असतात. अँड गॅसेस particles are widely spreaded, making them both fluid and compressible. म्हणजे gaseous particles are widely separated. म्हणजे ज्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत गॅसेस पार्टिकल ते संपूर्ण ठिकाण काय झालेला असतो, त्या गॅसेस पार्टिकलनं स्प्रेड झालेला असतो. म्हणून these are fluid and compressible. तर त्या ठिकाणी आपल्याला त्या गॅसेस पार्टिकलला कंप्रेस करता येतो अँड these are the fluid. फॉर एक्झाम्पल स्टीम. स्टीम जे काय आहे, इट इज example of the gases. तर अशा पद्धतीने मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. मॅटर काही असू शकतो ज्याला की वस्तुमान आहे आणि जो जागा व्यापतो. त्याचे 3 टाइप्स आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सॉलिडचं व्हॉल्यूम आणि शेप फिक्स असतो. गॅसेस लिक्विडचं व्हॉल्यूम फिक्स आहे परंतु शेप फिक्स नसतो. अँड गॅसेस do not have fixed shape and do not have fixed volume. म्हणजे त्यांना शेपही फिक्स नाही आणि त्यांचा व्हॉल्यूमही फिक्स नसतो. त्यांना काय म्हणतात, गॅसेस म्हणतात. नेक्स्ट, कंपोजिशन ऑफ मॅटर. तर या ठिकाणी कंपोजिशन ऑफ मॅटर कशाला म्हणतात, तर ही या ठिकाणी पाहायचं आपण. मॅटर म्हणजे पाहिलेलं आहे, मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. आता या ठिकाणी कंपोजिशन ऑफ मॅटर. ऑन द बेसिस ऑफ कंपोजिशन मॅटर हॅज 2 टाइप्स. म्हणजे कंपोजिशन वरती जर डिसाइड करायचं झालं तर देर आर 2 टाइप्स. वन इज अ प्युअर सबस्टन्सेस अँड सेकंड वन इज द मिक्सचर. आता प्युअर सबस्टन्सेस कशाला म्हणतात, इट हॅज फिक्स्ड कंपोजिशन किंवा which has a fixed composition, that substances are called pure substances. ज्या सबस्टन्सेसला फिक्स कंपोजिशन असतो त्याला काय म्हणतात, प्युअर सबस्टन्सेस म्हणतात. सेकंड वन इज द मिक्सचर. इट हॅज डिफरंट कंपोजिशन. म्हणजे डिफरंट कंपोजिशन असतात किंवा 2 or more than 2 सबस्टन्सेस आहेत आणि त्या ठिकाणी काय त्यांचं प्रोपोर्शन सुद्धा काय डिफरंट आहे. दॅट इज द मिक्सचर. Number 1, pure substances, that is the element and compounds. तर या ठिकाणी pure substances means they are materials with their own chemical and physical properties. Pure substances चे काय, they has a own physical and chemical properties and also made up of only one type of atom or molecule. म्हणजे प्युअर सबस्टन्सेस जे बी असतील जस्ट लाईक ए एलिमेंट और कंपाऊंड, इट हॅज ए देअर ओन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी असतात स्वतःला. त्याचबरोबर they made up of only one type of atom or group of atom. Pure substances are made up from a only one type of atom or group of atom. That compounds are called the pure substance. Second one is the mixture. They have random combinations of 2 or more different types of atom or group of atoms. तर त्या ठिकाणी काय, there is a combination of 2 or more atoms or group of atoms and retain the properties of individual substances. म्हणजे त्या ठिकाणी 2 or more than 2 atom or group of atom present असतील and they also retain the properties of individual substances. That is the mixture. Mixture मध्ये काय 2 or more than 2 substances काय झालेले असतात, मिक्सअप झालेले असतात, but the combination is random. Means there is no fixed proportion of the substances and they retain their properties of individual
substances, that is the mixtures, and that mixtures can be separated by physical method just like boiling method, distillation method, melting method and crystallization method. तर अशा पद्धतीने बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचा फर्स्ट लेक्चर पाहिलेला आहे. त्या ठिकाणी आपण व्हॉट इज द केमिस्ट्री, व्हॉट इज द मॅटर अँड टाइप्स ऑफ मॅटर, प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर्स ही माहिती संपूर्ण पाहिलेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.